दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो मी कृपा पूर्ण मुली, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी हो. नमो मी कृपा पूर्ण मुली, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो मी कृपा पूर्ण मुली, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या वेदनेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखस्थानाच्या व सुखाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. भेटीसाठी मी तळमळतो अंतरी. तळमळतो अंतरी. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी. शीतहरिणी जशी तळमळ पाण्याच्या ओघासाठी, तसाच माझा जीव तळमळ देवाच्या भेटीसाठी. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी. तळमळतो अंतरी. तळमळतो अंतरी. तळमळतो अंतरी. आजचा पवित्र मिसाबली सोरासी लॅरिन आल्फ्रेड डायस स्मरणार्थ, सोरासी लॉरेन्स एलाइज गोन्साल्विस स्मरणार्थ, कोरोना आजारातून मुक्त झाल्याबद्दल रमेदी माऊलीचे व देवाचे आभार मानण्यासाठी सोरासी फ्रान्सिस जॉन फोन्सेका महिन्याची मिसा हेतू पिटीमध्ये अर्पण केलेल्या सर्व सामुदायिक हेतूसाठी हा पवित्र मिसाबली अर्पण करण्यात येत आहे. आपल्या मनातील हेतू परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करूया आणि प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्यांचा सहवास तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आज ख्रिस्त सभा सर्व मृत भाविकांचा स्मृतिदिन साजरा करीत आहे. आपल्या कुटुंबातील, गाव परिवारातील, मित्र परिवारातील ज्या व्यक्ती मरण पावलेल्या आहेत त्यांच्या
आठवण करण्याचा दिवस. या पवित्र मिसामध्ये योग्य प्रकारे सहभागी होण्यासाठी आपल्यातून घडलेल्या सर्व अपराधाची आपण आठवण करूया आणि परमेश्वर पित्याकडे त्याबद्दल क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू येशूजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापाची क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आमच्या प्रार्थना ऐक आणि आमचे दुःख दूर कर. पुनरुत्थित ख्रिस्तावरील आमची श्रद्धा आम्ही नव्याने प्रकट करीत आहोत. त्याच्या पुनरुत्थानात आमच्या सर्व मृत भाविक बंधू भगिनींना सहभाग मिळेल अशी आमची आशा दृढ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रज्ञा ग्रंथ या पुस्तकातून घेतलेली वाचन. नीतिमानांचे आत्मे देवाच्या हाती आहेत आणि कोणतीही पीडा त्यांना स्पर्श करणार नाही. मूर्खांच्या दृष्टीने आत्मे मरण पावले, त्यांचे जाणे पीडा म्हणून समजले गेले. आमच्यापासून त्यांचे जाणे म्हणजे त्यांचा संपूर्ण विनाश असे मानले गेले, पण ते मात्र शांतीमध्ये आहेत. कारण जरी माणसांच्या दृष्टीने त्यांना शिक्षा झाली तरी त्यांना शाश्वत जीवनाची पूर्ण आशा आहे. थोडीशी शिस्त अंगी बांधल्यामुळे त्यांचा मोठा लाभ होईल. देवाने त्यांची कसोटी घेतली आणि त्याच्या दृष्टीनं ते त्याच्या सहवासाला पात्र ठरले. सोन्याची पारख भट्टीत करावी तशी त्याने केली. होमार्पणाप्रमाणे त्यांनी त्यांचा स्वीकार केला. न्यायाच्या दिवशी ते चकाकतील. संकटातून ठिणग्या उडाव्या तसे चमकतील. ते राष्ट्रांचा कारभार पाहतील आणि लोकांवर राज्य करतील. प्रभू त्यांच्यावर सर्व काळ राज्य करील. त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना सत्याची जाणीव होईल. श्रद्धावंत जन त्याच्याबरोबर प्रेमामध्ये राहतील, कारण कृपा आणि दया त्याच्या निवडलेल्या लोकांवर आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजातवाना करतो. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो आपल्या नामासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील. परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहीन. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. संत पौलानं रोमकरास पाठवल्या पत्रांतून घेतलेलं वाचन. कारण जर त्या एकाच मनुष्याद्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधानं मरणाचं राज्य चालू झाले, तर जे कृपेचं नीतिमनाचं दान ह्याची विपुलता स्वीकारतात ते विशेषतः एकाच येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील. तर मग असे एका मनुष्याच्या अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एका निर्णयामुळे सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. जसे एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळ जण पापी ठरले होते, तसेच एकाच मनुष्याच्या आज्ञापालनामुळे पुष्कळ जण नीतिमान ठरतील. अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, तर जेथे पाप वाढली तेथे कृपा त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात झाली. अशासाठी की जसे पापाने मरणामुळे राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वामुळे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू येशू याच्याद्वारे राज्य करावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत योनाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू लोकसुभ्यास म्हणाला,
पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवेन. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. कुसराई जमलेल्या माझ्या प्रिया बंधुभगिनींनो, काल आपण सर्व संतांचा सोहळा साजरा केला. ज्या संतांनी परमेश्वरासाठी, ख्रिस्तासाठी आपलं जीवनाचं बलिदान केलं, आपलं रक्त सांडलं, परमेश्वराच्या आणि ख्रिस्ताच्या वचनानुसार जे जीवन जगले, ज्याने गोरगरिबाचा कैवार घेतलेला होता, अशा महान संतांचा सोहळा आपण काल साजरा केला. आणि आजच्या 2 नोव्हेंबरला आपण सर्व मृत भाविकांचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. 2 नोव्हेंबरच्या पहाटे ख्रिस्ती मंदिराच्या कुशीत विसावलेली सारी दफनभूमी जिवंत होते. चिऱ्याचिऱ्यावर मेणबत्त्या फुलतात, प्रकाशमान होतात. थडग्यावर वाहिलेली फुले गंध दरवळत निश्चित पडून असतात. मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात बंद डोळ्यात जिवंताच्या प्रार्थना स्वर्गस्थ आत्म्याला साथ घालीत असतात. अशा या वातावरणात ख्रिस्ती दफनभूमी मग मरणभूमी राहत नाही, ती होते प्रकाश पाकळ्याने सजवलेली स्मरणभूमी. आजच्या पहिल्या वचनात सांगण्यात आलेलं आहे की नीतिमनाचे आत्मे देवाच्या हाती आहेत, कोणतीही पिढ्या त्यांना स्पर्श करणार नाही. मूर्खाच्या दृष्टिकोनातून ते मरण पावले, माणसाच्या दृष्टिकोनातून त्यांना शिक्षा झाली, तरी त्यांना शाश्वत जीवनाची पूर्ण आशा आहे. हे ज्ञान ग्रंथ पहिल्या वचनातील शब्द. आपली ख्रिस्ती श्रद्धा शाश्वत जीवनावर आहे. आपलं जीवन मरणानंतर या भूतलावर संपत नाही, तर खऱ्या अर्थाने त्या जीवनाला सुरुवात होते. हे सत्य नाकारत या जगात आपण कधीही मरणार नाही अशा पद्धतीने आपण जगतो, आणि आपण कधी जगलोच नाही अशा स्थितीत आपण मरतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या अंतःकरणामध्ये पुढील विचार घेऊन जीवन जगलं पाहिजे, आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. मरणाचे स्मरण असावे, देवभक्ती सादर व्हावी, मरोन कीर्तीस उर्वावे. येणे प्रकारे कधी ना कधी माणसाला प्रश्न पडतो, माणूस का मरण पावतो? अमरत्वाची देणगी घेऊन तो का जन्माला येत नाही? तो का आपल्या प्रियजनाला सोडून जात असतो? आणि काही केलं तरी मिळालेलं उत्तर आपलं समाधान करू शकत नाही. काही केलं, उत्तर दिलं तरी आपलं समाधान होणारं नसतं. परंतु आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्ताचं उत्तर आपल्याला थोड्या प्रमाणात शाश्वती देत आहेत. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो
त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते आणि त्याला मी शेवटच्या दिवशी उठवीन. प्रत्येक व्यक्ती एक दिवस या जगातून निघून जाणार आहे आणि हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही. जीवनातील ही कटुकता सर्वांना मान्य करावी लागते. काही जण जीवनातील डाव अर्ध्यावर सोडून दफनभूमीत विसावलेले आहेत. काही जण तारुणाच्या उंबरठ्यावर असताना मनामध्ये स्वप्नाचे ताजमहाल बांधण्याचा विचार करीत असताना ताजमहाल सत्य परिस्थितीत येण्याअगोदरच त्या स्वप्नाचा चक्काचूक झालेला आहे. काहींनी एकमेकांना वैवाहिक जीवनाची वचनं देण्याची तयारी करीत असताना ही वचनं सत्य स्वरूपात मुखावर येण्याअगोदरच त्याबद्दल एकाने देवाच्या भेटीसाठी ती व्यक्ती निघालेली असते. काही जण वैवाहिक जीवनासाठी आणि वैवाहिक जीवनरूपी विलेव फुले उगवण्याअगोदरच त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला असतो. काही लहान मुलांनी आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात करण्याअगोदरच अनंतात विलीन झालेले आहेत. अनेक वेळेला आपल्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याने जीवनात पोकळी निर्माण होते. व्यक्ती निघून जाते, फक्त शिल्लक राहतात त्याच्या आठवणी आणि या आठवणीवरती संपूर्ण जीवन जगावं लागतं. व्यक्ती मरण पावल्यानंतर आपण तिचं 7वं महिना धूमधडाक्यात करतो, तिच्या नावाने डोनेशन्स देतो. परंतु ती व्यक्ती जिवंत असताना आपण तिच्यासाठी काय केलेले आहे का? मेल्यानंतर व्यक्तींना काहीच नको, ना धन दौलत, ना संपत्ती, ना प्रॉपर्टी, कसलीच गरज नसते. कारण ती प्रभूच्या सानिध्यात सार्वकालिक जीवन जगत असते. त्यांना अशा गोष्टीची गरज नाही. उलट तेच आपल्यासाठी प्रभूकडे मध्यस्थी प्रार्थना करीत असतात. आजारी असताना, जिवंत असताना त्यांना गरज असते आपल्या मदतीची, आपल्या 2 प्रेमळ शब्दाची, पाठीवरून ममतेने आत फिरवण्याची, आस्थेने त्याची विचारपूस करण्याची, काही घटका त्यांच्याबरोबर घालवण्याची. जिवंत असताना आपण हे करू शकत नसू तर मेल्यानंतर आपण काही त्यांच्यासाठी केलं तरीही त्याला काही अर्थ राहत नाही, उरत नाही. आपल्याकडे किती संपत्ती असली तरी शेवटी 3/6च्या जागेतच आपल्याला पुरलं जाणार आहे. आपण सर्व येथे सरून ख्रिस्ताठायी विसावा घेणार आहोत. आतापर्यंत जे जे पुरले गेलेले आहेत ते आपल्यासाठी उत्तम उदाहरण आहेत. कोणी काही घेऊन आलेलं नाही आणि कोणी काही घेऊन जाणार नाही. सर्व काही येथे सोडून आपण जाणार आहोत. लहानपणापासून तर थोरापर्यंत कोणालाही मरायचं नसतं. परंतु वेळ आली की सर्वांना या जगाचा निरोप घ्यावा लागणार. कोणीही अमरत्वाचं दान घेऊन आलेलं नाही. सर्वांना प्रभूच्या सानिध्यात विसावा घ्यायचा आहे. आपण माती आहोत आणि मातीत मिसळणार आहोत, हे सत्य या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. अनंतात विलीन झालेली आपली प्रिय व्यक्ती आपल्यासाठी मेलेली नसते जोपर्यंत आपण त्यांना विसरत नाही तोपर्यंत. सकाळी बाहेर पडलेली माणसं शेवटचा निरोप न देता निघून जातात तेव्हा आपल्या नजरा त्या व्यक्तीच्या परतण्याकडे लागलेल्या असतात. जेव्हा ती व्यक्ती परतत नाही तेव्हा सांत्वनासाठी शब्द अपुरे पडतात. फक्त अश्रू असतात आणि अश्रू आपलं सांत्वन करू शकत नाही. मृत्यूला भेदभाव नाही. राजा आणि रंक, श्रीमंत आणि गरीब, उच्च आणि नीच, सर्वांना मृत्यूला एक दिवस सामोरे जावे लागणारच आहे. मृत्यूसमोर आपला सर्व गर्व, श्रीमंतपणा, मान सन्मान, पद प्रतिष्ठा सर्व काही गळून पडतात.
मरणाचे स्मरण ठेवून जगणारा माणूसच खऱ्या अर्थाने सत्याच्या हातात हात गुंफून चालत असतो. त्या व्यक्तीला मरणाचं भय वाटत नाही, कारण ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. आणि अशा वेळी त्या व्यक्तीचं मन झालेलं असतं स्मरणभूमी. तेथे मृत्यू आणि जीवन दिवस आणि रात्र एकत्र येत असतात. त्या बेटेतून फुलतात चाफ्याचे वाफे मळे, उमलतात कुणाला तरी देण्यासाठी निरोपाची फुले, आणि अशाच ठिकाणी मृत्यूच्या भूमीवर उगवतात जीवनदायी झाडे. अशा दिवशी आपण आपल्या अमूर्त व्यक्तीसाठी प्रार्थना करूया, त्याचं स्मरण करूया. आमेन. बंधू भगिनींनो, तुमच्या माझे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, येशू ख्रिस्ताच्या प्रीतिबंधनाने आम्ही या संस्काराची जोडलो गेलो आहोत. या दानाचा स्वीकार कर आणि तुझ्या पुत्राच्या वैभवात आमच्या मृत भाविक बंधू भगिनींना सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनांत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमचे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. आमच्या पापाचे न्याय्य प्राचित्य मृत्यू आहे, तरीसुद्धा आमच्या मृत्यूनंतर तुझ्या प्रीतीमुळे तू आम्हाला नवजीवन देतोस आणि मृत्युंजय ख्रिस्ताच्या सान्निध्यात ठेवतोस. त्याच्याच मृत्यूमुळे आम्हाला मुक्ती प्राप्त झाली आहे. आमची हृदये आज आनंदाने भरली आहेत, कारण आम्हाला तुझ्या तारण कार्याचे दर्शन घडले आहे. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. तुझ्या महिमेने होऊया
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाणे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. पूजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापसमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसाचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व त्याच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या आम्ही तुला जीवनदायी भाकर व हा तारंदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, आमचे सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आत्मन कर. आपल्या कुटुंबातील जे भाविक मरण पावलेले आहेत त्यांचं आपण स्मरण करूया. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो हो. आमेन. येशूच्या शब्दापा परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्यात येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या देवाच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रभूची शांती देऊया.
जगाची पापे दुर्गणारे परमेश्वराची गोकृपा याच्या भोजनास बोलवून आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. येशूने म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. जिवंत असलेला प्रत्येकजण माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, या ख्रिस्त शरीरविधीत ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान यांचे रहस्य आम्ही साजरे करीत आहोत. या रहस्यांच्या कृपा सामर्थ्यामुळे आमच्या सर्व श्रद्धावंत मृत भाविक बंधू भगिनींना तुझ्या चिरंतन शांतीच्या स्वर्ग मंदिरात प्रवेश दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. मनुष्यावरील आपल्या अपार प्रेमामुळे दुःखहर्त्या परमेश्वराने मनुष्याला जीवनाचे दान दिले. पुनरुत्थित ख्रिस्तावरील तुमची श्रद्धा व जीवन प्राप्तीची तुमची आशा तो दृढ करो. आम्हा सर्व जिवंतांना तो समाधान देवो आणि सर्व मृत भाविकांना प्रकाश व शांतीच्या राज्यात सहभागी करो. आमेन. ख्रिस्त मेल्यानंतरून पुन्हा उठला यावर तुम्ही श्रद्धा ठेवता म्हणून त्याच्या आनंदमयी जीवनात तुम्हाला प्रवेश मिळो. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यावर येवो. आमेन. जा, ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हा सगळ्यांना पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पाचारणासाठी प्रार्थना. हे प्रभो, आमच्या सनातन मेंढपाळा, तुझ्या हक्याला होकार देण्यासाठी आमच्या योग्य युवतीला धैर्याची देणगी दे. त्यांचे हृदय महान ध्येयासाठी आणि गोष्टीसाठी खुली कर. श्रद्धावंताच्या सुपभूमीत परमेश्वराच्या पाचारणाचे बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयांना तुझ्या हक्याला होकार देऊन परस्परावर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रमात पालखी कार्य करणारे फादर, व्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतीला उदात्त समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा. म्हणून प्रार्थना व साक्रामेंते याद्वारे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ता प्रभे कृप कर. आमेन. सर्व समर्थ दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी
या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबांना अर्गोदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहे. त्याच्या प्रलदुप्तेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. बंधू भगिनीनो, आपले बंधू, कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाची बहीण, कुणाचे भाऊ, कुणाचा मुलगा तर कुणाची मुलगी या दफनभूमीमध्ये पुरले गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. मृत्यूमुळे माणसाच्या जीवनाचा शेवट होत नाही, तर त्यात फक्त बदल होतो. मृत्यूनंतर अनंतकाळच्या शाश्वत जीवनाला सुरुवात होते. या ख्रिस्ती निष्ठेने आपण प्रार्थना करूया. हे दयावंत परमेश्वरा, आमचे बंधू भगिनी यांना तू या जीवनातून स्वतःकडे बोलावले आहेस. तुझा पुत्र येशू ख्रिस्त सर्वप्रथम मरणातून उठला. या बंधू भगिनींना या दफनभूमीमध्ये पुरून आम्ही तुझ्या हाती सोपवलेले आहे. त्यांचा तू स्वीकार करावा आणि अखेरच्या दिवशी त्यांना पुन्हा उठवावे अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू या सर्वांना चिरंतन शांती दे. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, तू म्हणाला होतास, पुनरुत्थान व जीवन मी आहे. माझ्यावर श्रद्धा ठेवणारा जरी मरण पावला तरी तो जगेल. त्याला सार्वकालिक मृत्यूचा अनुभव येणार नाही. प्रभू, तुझा मित्र लाझरस मरण पावला तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखात तू आमचे सांत्वन कर अशी आम्ही श्रद्धेने प्रार्थना करतो. आपलं उत्तर आहे, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. तू मेलेल्यांना जिवंत केलेस. आमच्या बंधू भगिनींना सार्वकालिक जीवन दे अशी आम्ही श्रद्धेने प्रार्थना करतो. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
पश्चातापी चोराला तू स्वर्गाचे अभिवचन दिलेस. आमच्या बंधू भगिनींना तू स्वर्गाचे सुख दे, अशी आम्ही श्रद्धेने प्रार्थना करतो. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आमच्या बंधू भगिनींची पापे बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे धुतली गेलेली आहेत. त्यांच्या शरीराला तारणाच्या तेलाने अभिषेक केला गेला होता. आपल्या संत गणात तू त्यांना सामील करून घे, अशी आम्ही श्रद्धेने प्रार्थना करतो. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्याची आमच्या मृत बंधू भगिनींची इच्छा होती. त्यांच्याकडून घडलेल्या अपराधांची त्यांना दयेनं क्षमा कर. ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे ते तुझ्या प्रजेमध्ये सामावलेले आहेत. आता त्यांना प्रेमानं व दयेनं तुझ्या संत गणात समाविष्ट कर. हे पित्या, सांत्वनकर्त्या परमेश्वरा, तुझ्या या लोकांचे त्यांच्या दुःखात सांत्वन कर. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांनी मरणातून पुन्हा उठून आमच्या जीवनाला नवीन दिशा दिली आहे. या जगात आम्ही सर्वांशी शांतीने वागावे, एकमेकांना क्षमा करून तुझ्या क्षमेस पात्र व्हावे व ख्रिस्ती विश्वासाने एकमेकांचे सांत्वन करावे, अशी आम्हाला सुबुद्धी दे. ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू या सर्वांना चिरंतन शांती दे. अनंत तेजाने त्यांना प्रकाशित कर. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी, अपार तळमळतो अंतरी. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी, अपार तळमळतो अंतरी. दूषित हरिणी जशी तळमळ पाण्याच्या ओघासाठी, तसाच माझा जीव तळमळ देवाच्या भेटीसाठी, देवाच्या भेटीसाठी.